ए हन्म्या ए हन्म्या बाहेर ये हन्म्या काय याडा हे करे जरा तू काय करत होता इतक्या वेळ इथं आम्हाला घाई झाली आणि तुझं काय चाललंय बरं थोडीशी घेत होतो शत्रुबाया उतरलीच नाही अरे तुला कोण घ्यायला सांगतं एवढी बरं ऐक त्या दिवशी डॅडींचा फोन घेऊन गेला होतास ना तू त्या दिवसाचं काय आठवतंय का कुठं थांबला होता कुठल्या रस्त्याने गाडी गेली कुठल्या टोल नाक्यावर वगैरे थांबला होता का टोल ए बाबा तू गाडीत बस बस गाडीत सांग मला चल ह्याला एवढं पेतय काय माहिती झेपत नाही तर बस लवकर चला पुढ्या आज दुकानातली सगळी कामं मी केली आता वाड्यातली सगळी कामं तू करायची सगळी कामं मग भरण्या साफ करून ठेवल्या म्हणजे सगळी कामं केली का काजू इथं मला कामात मदत करायची आहे तू ए मदत बी देत नाही इथं मला कंटाळा आलाय माझं अंग दुखतंय लई. ए काम करायचं तू तांब्याला माझं कंटाळा आलाय काम करायचं शांत बसा मी जी कामं सांगेन ना ती सगळी कामं करायची कळलं का जा हातपाय तोंड धुवून घ्या मी येते जा बघू नको जा आहे हे लय वैतागले असतील मी काहीतरी खायला देऊन येते त्यांना आले राजू थांब 2-3 दिवस झाले मी बघते पायात चप्पल नाही घालत तू काय व्रत वगैरे ठेवलेस काय ग काय बोलते मी बोलत का नाहीस देवी आईची शपथ आहे तुला नक्की तुझ्या मनात काय चाललंय सांग बरं मला अगं काय नाही ते प्रसादला बरं वाटावं म्हणून व्रत केलेलं पण तुला का व्रत ठेवावं असं वाटलं त्याच्यासाठी नक्की काय चाललंय तुझ्या मनात हे बघ तुझ्या दादाला लई टेन्शन आहे त्याच्या काळजीत उगाच भर घालू नकोस सांग मला नक्की काय चाललंय तुझ्या मनात अगं तुला जसं वाटतं तसं काहीच नाही म्हणजे मला प्रसन्नी गुंडांपासून वाचवलेलं तो मनानं खूपच निरागस आहे त्याला बरं वाटावं एवढंच वाटतं मला त्याची काळजी वाटते म्हणून मी व्रत केलं बाकी काहीच नाही नक्की विश्वास ठेवते मी तुझ्यावर पण पोरी लक्षात ठेव मन भटकायला येळ लागत नाही स्वतःच्या मनावर ताबा असायला पाहिजे आणि जे काय करशील ते दादाचा विचार करून कर बाकी माझं काही म्हणणं नाही जा साहेबांच्या नादाला लागून करतोय खरं हे सगळं अंगलट आलं नाही म्हणजे मिळवलं या सूर्यकांतराव तुमचीच वाट बघत होतो तुम्ही इथे कसं काय म्हणजे हा रस्ता तर गावाकडे जातो ना हा आता लेखीसाठी गावात येऊन राहिलो होतो आणि थोडी कामं शिल्लक होती कागदपत्र वगैरे जमा केलेत हा आता निघणारच होतो बघा हा आणि आज पहिल्यांदा जेवणार ना आमची लेक आमच्या बरोबर हॉटेलात घेऊन जातो तिला अहो नाही तिला बाहेरचं खाल्लेलं नाही झेपत अहो तिचं पोट खराब होतं ना ती बोलली नाही का तुम्हाला अहो म्हणजे घरगुती खानावळ बी असतीलच ना काय तुम्ही लईच काळजी करता बरं का अहो काळजीचा प्रश्न नाही पण कसं असतं ना लहान मुलांना एकदा सवय लागली की लवकर मोडत नाही ना तिला एकदा का बाहेरची खायची सवय लागली ना तर त्याच्या तब्येतीला झेपणार नाही अहो बरं नाही घेऊन जाणार तिला बाहेर जेवायला झालं का तुमचं समाधान बरं आम्हाला भागूला भेटायचं होतं कुठे आहे ते
ती काय गाडीत बसली भागू भागू अहो आम्ही म्हणलं तिला बाहेर चल म्हणून, पण ऐकायलाच तयार नाही. मला कोणाला भेटायचं नाही म्हणून अडून बसली. भागू भागू बाहेर आहे ना. भागू, आम्ही तुला भेटायला आलोय ग. एकदा भेट ना का आम्हाला. भागू एकदा डोळे भरून बघू दे मला तुला. भागू बाहेर आहे ना. काय लावलंय तुम्ही? मला तुम्हाला भेटायचं नसताना का माझ्या मागे लागलाय? हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मला उगाच त्रास देऊ नका. एवढी वर्ष घेतली ना माझी काळजी, आता मी माझं बघेन. आणि हो, आता भेटण्यासाठी मला परत फोन करू नको. मी त्यांचं घर बघितलंय. ते घर पण चांगलं आहे आणि मी तिथं नीट राहू शकते. फुटसूट माझ्यासमोर येऊन मला जुन्या आठवणींमध्ये जायला भाग पाडू नका. त्या सगळ्याचा त्रास होतो मला. वहिनी, बाकीच्यांना कळत नसेल म्हणून तुला सांगते, मला त्या घरातल्या कुणालाच भेटायची इच्छा नाहीये. ऐकून घे ना माझं. भागू, भागू भागू, भागू राव तुम्ही नका मनाला लावून घेऊ. बरं, आम्हाला आता निघायला पाहिजे. येऊ का? काय लागलं तर कळवा. हा, येतो. भागू भागू ऐक ना. भागू सूर्या, तुझं नशिबाला कोसू का स्वतःला कोसू तेच कळणं झालंय मला. नशिबानं या वळणावर आणून ठेवलं ना मला की स्वतःवरचा विश्वासच तुटायला लागलाय माझा. अगं ती पोरगी लहान आहे का, तिला नाही काय कळत. ठीक आहे आमचं नातं खोटं असेल, पण म्हणून मी एवढं वर्ष जे प्रेम केलं ते काही खोटं होतं का? भागू जाण्याआधी एवढा तरी विचार करायचा होता की ग तू? आपल्या हातात जे काही होतं ते सगळं केलं आपण, आणि इथून पुढे सुद्धा करत राहूया. आता आपल्याला भागूला भेटायचं होतं, तिची खुशाली विचारायची होती, ते विचारलं. तू नको आता काळजी करूस. आणि अरे, आपली भागू हुशार आहे. जर काही चुकीचं असतं तर मग ती आत्ताच बोलली असती ना आपल्याला. सूर्या, ती जर त्या माणसांसोबत खुश असेल तर मग ह्याच्या पलीकडे काय करू शकतो ना आपण. तू नको जास्त विचार करूस. आणि आत्ता मला असं वाटतं की आपण फुटेज शोधण्यावरती भर देऊया. एकदा का ते फुटेज आपल्या हाती लागलं ना की मग आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते.